मध्येच पाहायला मिळत आहे. राजकीय सल्लागार करण्याहून 2 गट झाले. देवगिरीच्या बैठकीत पटेल तटकरेंची गैरहजेरीमुळे ही सर्व चर्चा नवून आहे. असं आहे की एक तर जे प्रशांत किशोर भेटले असतील, आम्हालाही भेटतात ते कधी कधी, त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असं मला काही वाटत नाही. नवीन आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन ते भेटले आणि काही चर्चा केली, तर काही वावगं आहे असं मला काही वाटत नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं आणि राज्यसभेचं. त्याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते इथे मुंबईमध्ये देवगिरीवर किंवा इतर ठिकाणी ते कदाचित जाऊ शकले नसते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये ते होते, ते भेटलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे आणि फोनवर सुद्धा चर्चा होते एखाद्या गोष्टीची. त्याच्यामुळे ते एवढं सिरियस घ्यायचं काही कारण असं वाटत नाही. सर, रुपाली ठोंबरे यांनी तटकरेंवरती निशाणा साधला की कोणत्याही पदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो. दुसऱ्याची हक्कलपट्टी करताना नियम आठवतात, मात्र स्वतःवर आलं की अस्वस्थ वाटू लागतं. ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे. अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे. सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळेल, अधिक ताकद आपण कशी मिळवू हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. सर, दादांच्या कुटुंबाला त्रास होईल असं वातावरण निर्माण करतात. त्यांचं अजितदादांवर खरंच प्रेम होतं का? राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी एक पोस्ट केली, नेमकी पाटलांनी पोस्ट कोणाकडे रोख करून केली असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कोणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते त्याच्यामध्ये काही स्पष्ट नाही आहे. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवारसाहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरात सुद्धा जे मतभेद होतात, हा तर पक्ष आहे आपला, येवला आहे छोटासा एक मतदारसंघ, याच्यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आपल्याला. पुन्हा प्रशांत किशोर यांच्यावरच प्रश्न आहे की या प्रशांत किशोर यांच्यावरनं राष्ट्रवादीमध्ये वातावरण तापल्याचं दिसतंय. तटकरे म्हटले की आम्हाला कोणत्याही राजकीय सल्लागार रणनीतीची गरज नाही किंवा सर्वेची गरज नाही, आम्ही जनभावना घेऊन पक्ष चालवतो. ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि शेवटी जे आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्राताई पवार, ह्या कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही. स्थानिक प्रश्न घेतो. डोंगर शेतकऱ्यांची अशी मागणी की यापुढेही दरसवाडीचं काम बिगर करून हा कालवा कसा वाढवता येईल पाण्याचा रोटेशनसाठी. नाही तर पाणी तर सुटलेलं आहे आणि बरंचसं ते लांब आलं असेल, मला कल्पना नाही. काल ते 12 किलोमीटर 36 किलोमीटरवर आलेलं आहे आणि कदाचित 4-5 वाजेपर्यंत ते पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये पूर्णपणे त्यांचा प्रवेश होईल. आता पुढे आलेले आहेत ते, परंतु हे आहे की हे पाणीसुद्धा कमी पडतं आहे, कारण त्याच्यावर दिंडोरी, चांदवड, येवला हे सगळे तालुके आहेत. कुणाला नाही म्हणणं फार कठीण जात आहे. माझी विनंती एवढीच आहे की टेलला म्हणजे जे शेवटला अगोदर पाणी पोचू द्या आणि नंतर मग वरती 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 आपण सगळ्यांनी पाणी घेऊया. परंतु यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे पार गोदावरीचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या कालव्यामध्ये सोडणं, की ज्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्यांना पाणी तर मिळेलच, पण मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यातला बराचसा पाण्याचा भाग जाऊ शकतो आणि तिथे सुद्धा सुबत्ता येण्यासाठी त्याचा उपयोग होईल.